आपल्या भागातील जेवढे जे जे प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना त्यांची नावं सुचवायची ते आपण त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. चला, नुकतीच झालेली मॅच आपण पाहिली, शिवाई वॉरियर्स आणि स्वराज वॉरियर्स. तर स्वराज वॉरियर्स संघाचा मिस्टर मंगेश आपण या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड करिता मुख्य मंचावर पाहू शकाल. व्हीआयपी डाईस वर जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ असं इथे पहा, पहिलाच बॉल, गुड कॅच ऑफ क्वालिटी, काय जबरदस्त झेल आपण पाहिला ऑन साइडला. पहिल्याच बॉलवर कॉटन चेंडू आहे आणि पहिल्याच बॉलवर पहा मोहर्रा गार होतोय. फलंदाजाला परतावं लागेल. फर्स्ट विकेट धुमाडा योद्धा संघाचा मिस्टर संजू. बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. मंचावर उपस्थित माननीय श्री पांडू तुंबडा यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो लीगचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री निलेश गणपत पाटील साहेब त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जरूर आपण गुड कॅच ऑफ क्वालिटी पाहिली धीरज. धीरज जर पाहू शकाल जरूर थोडीशी हेअर स्टाईल जर पाहायला गेली तर ईशांत शर्मा, त्यानंतर आपण पाहिलं त्यानंतर मग MS धोनी. थँक्यू. कॉपी बुक स्टाईल ना पाहतोय आपण. तदनंतर मंचावर उपस्थित कमलाकर अतकारी साहेब या ग्रामपंचायतचे शिपाई त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो या लीगचे सहसचिव माननीय श्री राहुलजी गणपत पाटील साहेब आपण कमलाकर अतकारी साहेबांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू यू. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला गेला होता. जबरदस्त झेल आपण पाहिला धीरजच्या माध्यमातून तटिया सर्कल मध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पोहोचला, संपला गेला. त्यानंतर किरण नेक्स्ट बॅटर. इथे जर पाहू शकाल किरण चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आता पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहिलं. त्यात मग आणखीन एक धाव मात्र पाहायला मिळाली. प्रोग्रेस कार्ड एक धाव मात्र पाहायला मिळते. श्री गणेश होतोय कारण की 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जानूच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी इथे पहा. कारण की जसं म्हणतात ना, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गाडी येणारी कुठेतरी जानूची गाडी आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण वाईट पाहिले आणि डबल कव्हर धाबा जर आपण पाहिल्या त्यात मग 2 धाबा आहेत. चला सर, विनंती असेल पाहुण्यांना की पहिली मॅच झालेली शिवाई वॉरियर्स आणि स्वराज वॉरियर्स, तर मंगेश या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मुख्य मंचावर उपस्थित पाहुण्यांना विनंती असेल की आपण या खेळाडूला. इथे पहा, तिसरा चेंडू आणखीन एक वाईट आलाय. 3 चेंडू सलग वाईट पाहिले आपण. पहिल्या बॉलवर नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली, दुसऱ्या बॉलवर सुद्धा नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली आणि त्यानंतर 3 वाईट बॉल पाहायला मिळाले. इथे जर पाहू शकाल तर आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल टोटल वाईट आल्यात. असं म्हणतात ना जानू की दिशा में भटके तो मिलेंगे फटके. याच प्रकारची गोलंदाजी जर आपण आतापर्यंत पाहिली तर मग पहिले 2 चेंडू सुरेख पद्धतीचे हाताला गेले. त्यानंतर आपण पाहिलं बॅक टू बॅक 4 चेंडू वाईट आले. यावेळेस ऑन साइडला कव्हर पॉइंट रिजन मध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. कुठेतरी जानूचे 4 वाईट महत्वाचे ठरले. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. धुमाडा योद्धा फलंदाज बहिष्टर बाद होतोय किरण. पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट माझे हरी खेळाये. चला, स्वराज्य वॉरियर संघाचा मिस्टर मंगेश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड करिता. चला लगेच या मंगेश. आपल्याला विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकार करायचा आहे. विनंती असेल. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय जितेश. आपण नितेश या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे पहा, हलक्याच सेन्सिबल म्हणून क्रिकेट हाताळणी केली. कारण की नितेशचा विचार करायचा झाला तर कुठेतरी नितेशला जरूर माहित असावं. कारण की या अगोदर आपण 3 बॉल मध्ये पाहिलं 2 विकेट आणि 4था बॉल हा जर पाहिला तर मग आणखीन डॉट बॉल आलाय. डबल कव्हर धावा फक्त आणि फक्त 4 आहेत. अजून पर्यंत येणारे 2 बॉल असतील. इथे जर पाहू शकाल बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण धीरजला ऑन साइडला पाहतो. यावेळेस जर पाहू शकाल 2 खेळाडूंच्या माध्यमात जर पाहू शकाल आखो में इशारा झाला नाहीये. आणखीन एक फलंदाजाला पहा परतावा लागेल.
जणू की असं आम्हाला आठवण करून देतो हा गोलंदाज जानू, जेव्हा 2010 मध्ये विश्व चषकामध्ये आपण पाहिलं पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच चालू होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं मोहम्मद अमीर 6 बॉल मध्ये 5 विकेट आपल्या नावावर केले गेले होते. त्याच प्रकारची गोलंदाजी जणू की या बरहमपूरच्या मैदानावर मिस्टर जानूच्या माध्यमातून हाताळली जाते. हॅलो, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्री मंगेश तांबडा मी या शेवटचा बॉल आहे. या लीगचे उद्घाटक माननीय श्री हर्षला चंद्र पुंजारा मॅडम यांना विनंती करतो की पहिल्या सामन्याचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. इथे ऑन साइडला चेंडू मात्र खेळला गेला. तिथे जर पाहू शकाल बॅकवर्ड स्क्यूर ऑफ द रिजन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केला गेलाय. तत्पर या बॉलवर पाहू शकाल पंच दर्शवतील आम्हाला धावा किती आल्यात या बॉलवर. 2 धावा आल्यात. एकीच आपण पाहत आहात ग्रुप ग्रामपंचायत बरहमपूर अंबेदे सोमटे आदरणीय सन्माननीय नक्कीच सरपंच मॅडम, कारण की या गावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांना निवडलं गेलं आहे आणि जरूर त्यांच्या माध्यमातून पाहताय स्वराज्य वॉरियर संघाचा मिस्टर मंगेश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. पहिलं षटक मार्गावर संपलं आणि पहिल्या षटकात जानूने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावाने 3 विकेट आपल्या नावावर. गुड बॉलिंग बैठा जानू, कारण की आतापर्यंत आपण पाहतोय संजू बाद झाला, त्यानंतर पायचं झालं, त्यानंतर मग महादू सुद्धा बाद झाला आहे आणि किरणला सुद्धा बाद आपण पाहतोय. त्यानंतर नितेश. मंगेश, मी आपणास एक विचारू इच्छितो की या लीगच्या पहिल्या सामन्याच्या सामनावीर आहेत, आपली काय फिलिंग असेल? सर्वप्रथम तर मी कमिटीचे आणि खेळाडूंचं या वर्षी जास्त उत्साह आहे म्हणून त्यांचा आभार मानतो. यापुढे तुझी काय रणनीती असेल पुढच्या सामन्या उर्वरित सामन्यामध्ये? उर्वरित सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवू आणि क्वालिफायर होण्याचा प्रयत्न करू. तुमचे संघ मालक जे आहेत श्री राहुल गणपत पाटील यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं असेल? त्यांचं म्हणणं या वर्षी मला कप्तानचं दिलेलं त्यांचं प्रवर्तन मी आभार मानतो. जबाबदारी दिलेली मी पूर्ण करेन. थँक्यू मंगेश, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. इथे पाहायला गेला तर पहिला बॉल बाईट आला, त्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या बॉलवर फलंदाजाला परतावा लागेल. यावेळेस जर पाहू शकाल दुमाडा योद्धाची कुठेतरी जी रणनीती थोडीशी चुकली गेली असावी, कारण की टॉस जर पाहू शकाल उर्वी कल्याण 11 संघाने टॉस जिंकलाय. म्हणून मित्रांनो की आयुष्यात आपल्याला एक निर्णय जो घ्यावा लागतो धाडसी निर्णय, तो निर्णय जर पाहू शकाल उर्वी कल्याण 11 संघानं जर पाहू शकाल घेतला गेलाय. जरूर कालच्या दिवसात जर पाहिलं तर मग जाणता राजा चषक ब्रँड ऑफ काटाले संघ या ठिकाणी जरूर कालच्या दिवसात आम्ही समालोचन केलं. त्यानंतर जरूर 3 दिवस या ठिकाणी जरूर आम्ही समालोचन करणार आहोत. पहिलाच बॉल प्रवीणच्या माध्यमातून वाईट आला, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात गावीना फलंदाज बाद होतोय. कल्पेश नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. इथे 5 चेंडूला खडे खडे उडवण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा दर्शवतील की आणखीन एक व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलकावर धावा जॉईन झाल्यात 8. आतापर्यंत जर 8 आकडा जर आपण पाहिला तर मग रवींद्र जडेजा जर्सी क्रमांक, त्यानंतर रचिन रवींद्र न्यूझीलंडचा खेळाडू आहे. कालच्या दिवसात जर पाहू शकाल साऊथ आफ्रिके संघाविरुद्ध ज्यानं शतक आपलं झलकावलं. आणखीन एक आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय, कारण की सातत्याने कुठेतरी जर पाहू शकाल तर मग लेंथ लाईन बिघडवली जाते जानूच्या माध्यमातून. त्यानंतर आपण प्रवीणच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. धावफलकावर धाबा जॉईन झाल्यात 9 धाबा. जेव्हा मित्रांनो 9 ऑगस्ट आला तेव्हा जर पाहू शकाल क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, त्यानंतर असे कित्येक थोर महान पुरुष, त्या पुरुषांना मानाची वंदना असेल, कारण की जेव्हा 9 ऑगस्ट ज्या दिवशी आपण जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतोय आणि त्यानंतर पाहू शकाल 10 धावा धावफलकावर पोहोचल्या गेल्यात. कारण की थँक्यू सूरज. हा जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये जानू यांनी जो एक झेल टिपलेला आहे, या झेलसाठी आमच्या या लीगचे दाते माननीय श्री दत्ता पद्माकर वजे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तदनंतर या परिसरात जे आमचे प्रतिष्ठित नागरिक किंवा मग आमच्या बरणपूरचे जे ग्रामस्थ आहेत, माननीय श्री डुकले साहेब जे रोजगार सेवक आहेत, प्रकाश गोंड, लाडक्या गोंड, विष्णू तांबडा, बबन तुंबडा, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. या मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आमची लीग कार्यकारिणी आपले स्वागत करू इच्छिते. रोजगार सेवक श्री डुकले साहेब, प्रकाश गोंड, लाडक्या गोंड, विष्णू तांबडा, बाबन तुंबडा, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद.
इथे पहा मिड विकेटला चेंडू क्लिअर होतोय आणि इथे जर पाहू शकाल गुड कॅच ऑफ क्वालिटी. आतापर्यंत आपण धीरज या नावाच्या खेळाडूला पाहिलं. 2 झेल हे महत्वाचे पकडले गेलेत. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. कारण की बॅटर आणि गोलंदाज या संघामध्ये महत्वाचा नाही आहे. तत्पर आपण जरूर टेनिस क्रिकेट मध्ये 11 खेळाडू महत्वाचे आहेत. तसे कबड्डीमध्ये आपण पाहिलं. एक आनंद वार्ता आहे. या ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेडकर सोमटाच्या ही जी लीग आहे 2025 या तिसऱ्या पर्वासाठी ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर तब्बल 30,000 रुपयाची रोख पारितोषिक आले. 30,000 रुपयाची निधी आलेला आहे. मी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच या सर्वांचा आभार मानतो. 30,000 रुपयाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद मॅडम असेल त्याचबरोबर त्यांची कमिटी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद असतील. इथे जर पाहू शकाल आणखीन एक विकेटचा पतन होत आहे. धीरजच्या माध्यमातून आपण पाहिले 2 झेल महत्वाचे पकडले गेले. प्रवीणच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. यावेळेस ऑन साइडला मात्र चेंडू खेळला गेला. त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहतोय तैनात आहे. 22 जर्सी क्रमांक ज्यांनी परिधान केले त्याच खेळाडूला आपण पाहतोय. इथे जर पाहू शकाल धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. कारण की 12 आकडा जर पाहू शकाल तर मग युवराज सिंग या खेळाडूचा खूप महत्वाचा राहिलाय. कारण की 12 बॉल मध्ये फास्टेस्ट 50 टोकण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवलाय. इथे 5 चेंडू गुडलेन स्पॉट डिलिव्हरी हाताला गेला. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ आपण पाहतो एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसावला गेलाय. कारण की 2 षटकं ही पहा संपली गेले आणि दुमाडा योद्धा संघ जर पाहू शकाल फक्त आणि फक्त 12 बॉल 12 धाबा डबल कव्हर पोहोचल्या गेल्या. तर चला तिसऱ्या षटकाला सुरुवातीच्याच अगोदर आपण देऊयात एक डीजे जॉकीला संधी आणि देऊयात एक डीजे गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान पाहायला मिळाला. हा चौकार 4 धाबात आपल्यावर असेल. संघाची टोटल आतापर्यंत पाहायला गेली जाऊन पोहोचले गेले 16. असं म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की सूरज आणि कल्पेश म्हणतोय ऍज मेटल ऍज बॅटल. थेंब थेंब तले साचेनं का होईना परंतु जर पाहू शकाल दुमाडा योद्धा या संघाला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवायचं हे आमचं काम आहे. कारण की कल्पेशला पाहतोय 6व्या क्रमांकावर आलाय. इथे पहा बुस्टामिक स्ट्रोक तर झालाय. लांबी कमी उंची जास्त आहे. फलंदाजाला आणखीन परतावा लागेल. कारण की चौकार आल्यानंतर सूरज बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि सूरज नाखुश. थँक्यू सूरज. लीगचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री महेश भास्कर ठाकरे इथे उपस्थित झालेले आहेत. मी या लीगचे उपाध्यक्ष माननीय श्री निलेश शिवराम पावडे आणि त्यांच्या समवेत श्री चेतन पद्माकर पाटील या लीगचे सचिव या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की माननीय श्री महेश भास्कर ठाकरे यांचं शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य मान्य. चला मित्रांनो नोंद असू द्या की जसा बॅटर बाद झाला ना तत्पर आपण बॅटर रेडी ठेवायचं आहे. कारण की श्रीलंकाचा तुम्हाला मॅच आठवत असेल आणि बांगलादेशचा तुम्हाला मॅच मित्रांनो आठवत असेल. आपण पाहताय डावकरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला आकाश. कारण की जबरजबल पाहायला गेलं तर मॅक्सवेलची जर्सी क्रमांक घेऊन आपल्या मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. 8व्या क्रमांकावर आकाश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. रोशनच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. इथे बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आकाश. लॉंगऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स शेड्यूलला उचलला फेकी झाली. तर आणखीन जर पाहू शकाल एक सिंगल मात्र कंप्लीट होते. आतापर्यंत आपण 2 ओव्हर आणि 3 बॉल चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि धाबा जॉईन झाल्या 17. लेफ्ट हँड राईट हँडचे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कल्पेश यावेळेस कल्पेश करिता रोशन पहा
थोडासा गोलंदाजानं व्हेरिएशन बदलवलं गेला. स्लो डिलिव्हरीचा चेंडू मात्र हाताला गेलाय. चेंडू सरळ पाहता यष्टी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसायला गेलाय. डॉट बॉल. इथे बॉल लांबी कमी आहे, उंची जास्त. बॅक टू द बॉलर. झेल पकडण्याची संधी. गुड कॅच ऑफ क्वालिटी. कुठेतरी जो सेफ जॉन स्ट्रोक म्हणतात तो खेळायचा होता डाऊन द हेड, परंतु इथे पाहू शकाल कल्पेश लांबी कमी आली, उंची जास्त, मुस्टॅमिक स्ट्रोक पाहायला मिळाला. आणखीन जर पाहू शकाल धुमाडा योद्धाचा फलंदाज बाद होईल. मिस्टर कल्पेश इज गॉन. योगेश नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. कारण की एक आपण पाहतोय खेळाडू त्यात मग 22 जर्सी क्रमांक आहे आणि त्यानंतर जो आकाश नावाचा 32 इथे 5 चेंडूला पुन्हा कडे उडवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जर पाहू शकाल मग सरळ यष्टी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसायला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिलं 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धाबलकावर धाबा आहेत फक्त आणि फक्त 18 धाबा. चला घाई करा, सामना स्पीडअप करा कारण की ठीक जर पाहू शकाल आपण 9 वाजता सुरुवात होणार होती मॅचला आणि हा मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. म्हणजे जवळजवळ घड्याळाचा टायमिंग जर पाहिला तर मग 11-17 असा टायमिंग झालाय, म्हणून आपण घाई करायची आहे. जवळजवळ आपण 3 मॅच मागे आहोत याची नोंद असू द्या. त्यानंतर पहा धीरज परफेक्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय कारण की क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं केलं. हॅलो. तदनंतर या लीगचे सामने बघण्यासाठी जे उपस्थित मान्यवर आहेत मान्य श्री गणपत पुंजारा साहेब, सचिन चिंतामण, सचिन पावडे साहेब, प्रवीण गुहे साहेब, किशोर सुर्वे साहेब, रमेश मस्कर साहेब, बाबूराव कडू साहेब, बारगू माथेरा साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. लीग कार्यकारिणी आपलं स्वागत करू इच्छिते. तत्पूर्वी मी या लीग साठी आम्हाला जे पारितोषिक लाभलेले आहेत त्याची फक्त 2 उद्घोषणा करतोय. या लीग साठी प्रथम पारितोषिक जे लाभलेलं आहे ते या लीग कार्यकारिणीकडून रोख रक्कम तब्बल 25,025 रुपये आणि माननीय श्री दत्ता पद्माकर वजे साहेब यांच्याकडून आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे लीग कार्यकारिणीकडून 18,025 रुपये रोख रक्कम आणि माननीय श्री दत्ता पद्माकर वजे साहेब यांच्याकडून आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक लाभलेलं आहे लीग कार्यकारिणीकडून रुपये 12,025 रुपये आणि माननीय श्री दत्ता पद्माकर वजे साहेब यांच्याकडून आकर्षक चषक. तदनंतर चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे लीग कार्यकारिणीकडून रोख रक्कम 12,025 रुपये आणि माननीय श्री दत्ता पद्माकर वजे साहेब यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी 4 आकर्षक चषक लाभलेले आहेत. माननीय दत्ता पद्माकर वजे साहेब हे संचालक आहेत ठाणे पालघर जिल्हा मजूर सहकारी संस्था जी ठाण्याची संस्था आहे ह्याच्यामध्ये ते संचालक आहेत. मान्यवरांचे आणि दात्यांचे विशेष आभार. तदनंतर उत्कृष्ट फलंदाजीसाठी श्री स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील स्मरणार्थ माननीय श्री वासुदेव मदन पाटील यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी स्वर्गीय रोहित श्रीधर पाटील स्मरणार्थ श्री दत्तात्रय धर्माजी पाटील यांच्याकडून आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील स्मरणार्थ श्री चेतन पद्माकर पाटील यांच्याकडून आकर्षक चषक. तदनंतर या लीग साठी पर्पल आणि ऑरेंज कस लाभलेली आहे माननीय श्री चेतन पद्माकर पाटील साहेब यांच्याकडून. या लीगच्या जे 34 सामने होणार आहेत या 34 सामन्यांचे जे 34 चषक आहेत त्यामध्ये स्वर्गीय दामोदर बाबू घरत स्मरणार्थ श्री शैलेश मोहन घरत यांच्याकडून 17 आकर्षक चषक आणि श्री केतन नारायण पाटील परणपूर यांच्याकडून 17 चषक. मालिकावीर साठी स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील स्मरणार्थ श्री वासुदेव मदन पाटील यांच्याकडून आकर्षक चषक.
तदनंतर या लीगसाठी जी मालिकावीर ठरणार आहे त्यासाठी कुमारी विजया विष्णू पराड महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल आणि या लीगसाठी जे आम्हाला चेंडू लाभलेले आहेत श्री सुनील रघुनाथ पाटील यांच्याकडून 3 बॉक्स चेंडू, स्वर्गीय कोंडूराम काशीनाथ पावडे यांच्याकडून श्री अक्षय कोंडूराम पावडे यांच्याकडून 3 बॉक्स चेंडू आणि जे आपण जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आपलं वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे माननीय श्री प्रशांत हिरा तांबडा या ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि लीगचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रशांत हिरा तांबडे यांच्याकडून वायफाय सुविधा दिलेली आहे. सर्व दात्यांचे मनापासून आभार. असेच आपले सहकार्य लाभले तर आपण यापेक्षा मोठी लीग करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर्व बक्षीस दात्यांचं आणि देणगीदारांचं. त्या कमिटीच्या वतीने आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आतापर्यंत धीरजनं काय परफॉर्मन्स दाखवला गेला मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी केली, चांगली झेल पकडले गेले. राईट आर्म राऊंड सुरुवात धीरज इथे 5 रन बॅट चेंडूला उडवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु दस्तक पे मस्तक और गेंद गई सीधा स्टैंड में. षटकार शेवटच्या बॉल वर काविना इंडो फॅन चेंडूला पाठवले सरळ सरळ षटकार. रुपेश डबल कव्हर धाबा जॉईन केल्यात 31 आणि मग विजयाकरिता 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर टू डीजे. इज अ फायटर विपक्ष नक्कीच सदानंद स्मृती अंबेदे. चला दोन्ही संघाला पहिला ऑफिशियल पुकार असेल की आपण या टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण जॉईन होतील दोन्ही संघाचे कर्णधार. मंचावर उपस्थित श्री प्रवीण गुहे यांच्या स्वागतासाठी मी या लीगचे उपाध्यक्ष माननीय श्री किशोरजी सुर्वे साहेब यांना विनंती करतो की प्रवीण गुहे साहेबांचा आपण सत्कार करायचा. चला दत्तात्रय पाटील सरांना विनंती असेल आपण या टॉस करूया. त्याचे फाट्यार आणि सदानंद स्मृती अंबेदे. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार आहे की आपण या टॉस करूयात लगेच. चला दत्तात्रय पाटील साहेब सुद्धा आमच्या जोडीला जॉईन होतील. इजे फायटर संघाचा कर्णधार आणि सदानंद स्मृती अंबेदे संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करूयात लगेच टॉस बॉक्स मध्ये. जर पाहू शकाल ज्यांना पालघर जिल्ह्यामध्ये आपलं नाव सुप्रसिद्ध केलंय माझ्या गडक त्यांच्या माध्यमातून जबरदस्त डान्स असा आता त्यांना मात्र राहिला गेलाय. चला ऑफिशियल लगेच दोन्ही कर्णधार या आपण जॉईन व्हा. इजे फायटर आणि सदानंद स्मृती अंबेदे. तर पाहू शकाल सदानंद स्मृती अंबेदे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालाय. इजे फायटर संघाचा कर्णधार जॉईन झाला आहे. चला सदानंद स्मृती अंबेदे संघ आपण कर्णधार लगेच जॉईन व्हा. की दत्तात्रय पाटील साहेब उपस्थित आहे त्यांच्या शुभहस्ते पाहू शकाल टॉस होतोय. प्रथम दोन्ही संघाला कॉंग्रॅच्युलेशन असेल दोन्ही संघ की दत्तात्रय पाटील सर आपण चॉईस द्यायचा दोन्ही संघाला की दोन्ही संघाला पाहू शकाल चॉईस दिला जाईल. की
की दोन्ही संघादरम्यान पाहू शकाल टॉस होतोय आपण तिसरा मॅच रंगणार आहे तुमच्या सर्व प्रेक्षक राजांच्या भेटीला कीच हेड्स या टेल्स पाहू शकाल टॉस होतोय इथे जर पाहू शकाल काटा असा कॉल आलाय आणि इथे जर पाहू शकाल त्यावर मग टॉस जिंकला गेलाय सदानंद स्मृती आंबेडकर संघ प्रथम काय निवडतील क्षेत्ररक्षण निवड क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण काय असेल कारण की आपण प्रथमच मॅच पाहिला 4 ओव्हरचा मॅच आहे 4 ओव्हर मध्ये समोरच्या संघाला एजे फायटर बरहमपूर संघाला कितपर्यंत रोखण्याचा एक काम असेल त्यांना आम्ही 40च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू कारण सकाळचं वातावरण आहे तर जास्त रन होणार नाही असं वाटतंय 40 पर्यंत रोखण्याकरिता तुमचे परफेक्ट ऑलराऊंडर कोण असतील आणि सातत्याने पहिलं षटक कोणाकडे हाताला जाईल असे कोणते गोलंदाज आहेत चंदू ठाकरे आहे आणि रुपेश पाटील हे गोलंदाज ऑल द बेस्ट असेल पुढच्या वालीसाठी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेल आपण बोलणार आहोत एजे फायटर संघ कॉंग्रॅच्युलेशन असेल टॉस तुम्ही हरला जर का टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं टॉस जिंकला असता तर नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही कारण सकाळच्या वेळ आहे रन होणार नाही तुझ्या मनासारखं झालं नाहीये आणि समोरच्या संघाने नुकताच सांगितलं की 40 धाबांपर्यंत आम्ही त्यांना रोखू तर तुमची ओपनिंग जोडी काय असेल कितपर्यंत धाबा तुम्ही ठोकण्याचा प्रयत्न करणार बघू आता नियोजन आम्ही काय केलं नाही आता बघू आणि या वर्षी आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यावर मग हे बरहमपूरच्या मैदानावर स्पर्धा आहे तिसरं पर्व आहे आयोजन नियोजन कसं आहे एकदम छान आहे जास्त काही वेळ घेत नाही ऑल द बेस्ट चला सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर थँक्यू सूरज ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेडकर सोमटा क्रिकेट लीगच्या या लीग तिसऱ्या पर्वाचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री जयेश मोहन घरत प्रोप्रायटर धवल कन्स्ट्रक्शन साहेब मंचावर उपस्थित झाले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचे माननीय श्री जयेश मोहन घरत साहेब जे प्रोप्रायटर आहेत धवल कन्स्ट्रक्शन आणि या आपल्या भागातील एक युवा उद्योजक आहेत त्यांना विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे आहे वेलकम बॅक बोलत पुढे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहताय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे इथे पहा ऑन साइडला जानू गुड कॅच परंतु इथे जर पाहू शकाल रुपेश प्रयत्न करत राहा प्रयत्न चांगले केले परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल चांगले एफर्ट होता अरे त्याच एफर्टला कुठेतरी जर पाहू शकाल ज्या प्रकारे आपण मैदानाच्या आतमध्ये ग्लॅन मॅक्सवेलला पाहतोय तीच कॉपी जर पाहायला गेली तर या रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते कुठेतरी रुपेश आजच्या दिवसात हा झेल सातत्याने आपल्या मनामध्ये चिंतन केला जाईल कुठेतरी झेल झाला असताना तर आजच्या दिवसात रुपेशचा स्टेटस आम्ही सुद्धा लावला असता थँक्यू सूरज त्यांच्या समवेत श्री माननीय श्री रवी राठोड जे श्री कॉन्ट्रॅक्टर जे त्यांच्या फर्म आहे त्यांचे जे प्रोप्रायटर आहेत श्री रवी राठोड साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचेही स्वागत करतो मी या लीगचे माननीय अध्यक्ष श्री निलेश गणपत पाटील साहेब यांना विनंती करतो की माननीय श्री जयेश मोहन घरत यांचं शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे इथे जर पाहायचं झाला तर मग पहिलं षटक पहा मार्गावर संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती किरण या गोलंदाजानं 6 बॉल मध्ये फक्त 5 धावा आणि महत्वाचा विकेट दुसरा विकेट सुद्धा आला असता परंतु त्या ठिकाणी आपण थोडीशी तांत्रिक अडचण पाहिली आणि कुठेतरी ज्या आकाशनं झेल पहा धरतीला दान केला एक चांगलं एफर्ट आकाशच्या माध्यमातून होता कुठेतरी झेल झाला असता तर मग आकाश जरूर कुठेतरी एडिट क्रॉप करून झेल हा स्टेटस लावला गेला असता चांगले प्रयत्न होते कारण की विजयाकरिता पाहू शकाल 32 धावांची गरज आहे त्यात आपण धावफलकावर धावा जॉईन केल्या गेला फक्त आणि फक्त 5 थँक्यू सूरज त्यांच्या समवेत श्री रवी राठोड साहेब उपस्थित आहेत या लीगचे उपाध्यक्ष माननीय श्री निलेश शिवराम पावडे साहेब यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे श्री रवी राठोड साहेब इथे जर पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द रिजन आम्ही सातत्याने पाहिला धीरज आम्हाला सुद्धा वाटलं होतं धीरज कुठेतरी परफेक्ट ऑलराऊंडर पाहायला मिळतोय कारण की ज्या प्रकारे धीरज 2 झेल महत्वाची पकडले गोलंदाजी केली आणि त्यानंतर बॅटिंग करण्याकरिता 1 डाऊन म्हणून उतरला गेलाय इथे पहा धीरजच्या माध्यमातून हा सुपर फटका पाहायला मिळतोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रात जैसी गेंद वैसी बल्लेबाजी धीरजच्या बॅटमध्ये आपण पाहिला एक दणदणीत खणखणीत नक्कीच तुम्ही पाहताय ग्रुप ग्रामपंचायत बरहमपूर आंबेडकर सोमटा प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील हा दमदार चौकार 4 कम ऑन डीजे
गोरसोई बी संघ पोहोचला गेला होता, परंतु दीपेश घोलपला आपण पाहिलं. नक्कीच त्याच्या माध्यमातून इथे पहा जोरदार अपील केली धीरज करिता. बॅट अँड बॉटमचा चांगला वापर झाला नाही. त्या ठिकाणी आपण एसटी रक्षक पाहिला, थोडीशी जरूर एसटी रक्षकाकडनं चुकी झाली असावी. कारण की 07 जर्सी क्रमांक जर पाहिलं तर मग 7 जुलै 1981 रोजी MS धोनी या खेळाडूचा आपण जन्म झाला आणि पाहिला. कारण की फुटबॉलवर अथाट प्रेम करणारी व्यक्ती पाहायला मिळते आणि जरूर त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये आला आणि अवघ्या सेकंदामध्ये आणि जर पाहू शकाल अवघ्या सेकंदामध्ये चेंडूला कलेक्शन करून स्टंपवर मात्र कलेक्शन करतो असा खेळाडू MS धोनी आपण बरेच वर्ष पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं. इथे पहा चेंडूला सरळ पाठवलाय. वन बाउन्स एक टप्प्या अखेरीस चेंडूला पहा उचलला गेलाय, फेकी झाली. तत्पर त्या ठिकाणी जरूर लाईनमन आहे दर्शवतील की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे दर्शवतो की चेंडू स्टॉप केलाय आणि चांगली रणनीती आखली. वन बाउन्स स्वतःच बॅलन्सिंग पाहायला मिळालं आणि बॅलन्सिंग नंतर जर पाहिल्या तर मग 2 धाबा संघाकरिता रोखल्या गेल्यात. चांगली बॅटिंग, ग्रेट बॅटिंग मिस्टर धीरज. धाबा 12 झाल्यात. धीरज सफल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहू शकाल सरळ पंच आम्हाला दर्शवतात की आणखीन एक व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहतोय. डबल कव्हर आणखीन एक धाव पाहायला मिळाली. 13 धाबा प्रोग्रेस कार्ड वर पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण संपला गेलाय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. अजूनपर्यंत धीरज येणारे उर्वरित चेंडू असतील 2. धीरज स्टाईलला चेंडूला पहा खेळला गेला. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय की आणखीन चेंडूला स्टॉप केला गेलाय. मित्रांनो जेव्हा फेब्रुवारी महिना आला तेव्हा जर आपल्याला आठवलं गेलं की व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो 14 फेब्रुवारी, परंतु जरूर ज्या बॅट मध्ये पाकिस्तानी हल्ला आम्हाला सुद्धा आठवतो 2019चा. कित्येक शहीदांना मात्र प्राण गमावे लागले त्या 14 फेब्रुवारी मध्ये की जशा सर्व अमर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. इथे पाहताय आणखीन एक बॅट बॉल आलाय आणि धावपलकावर धाबा जर पाहू शकाल मग जाऊन पोहोचला गेल्या 15 धाबा. विजयाकरिता पाहताय 17 धाब्यांचं लक्ष आहे. इथनं जानू आणि धीरज चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का. पुन्हा सफल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस रुपेश शॉर्ट टर्म मध्ये रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठेतरी गोलंदाजाचा आरसा म्हणून या एसटी रक्षकाला ओळखलं जात आहे आणि त्या एसटी रक्षकाची सातत्याने मित्र म्हणून कुठेतरी साथ मिळत नाहीये धुमाडा योद्धा संघाला. कारण की जसं म्हणतात ना पाठीचा गणा म्हणून आपण क्षेत्ररक्षकाला ओळखलं आणि त्यानंतर जरूर आपण पाहिलं की गोलंदाजाचा जो आरसा म्हणून एसटी रक्षक असतो. कारण की कुठल्या मोमेंटला कसा चेंडू आता लावा हे जर शिकायचं असेल तर मग एसटी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला लागेल. इथे पाहताय 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाबा जर स्कोर कार्ड वर आपण पाहिल्या तर 17 धाबा जॉईंट झाल्यात. तरी की पहिलं ओव्हर किरणचं काय अप्रतिम दर्जेदार राहिलं. 6 बॉल मध्ये 5 धाबा फक्त आणि फक्त खर्च केल्या. एक महत्वाची विकेट आली. त्यानंतर आपण महादूला पाहिलं. कारण की एसटी रक्षक जर पाहू शकाल पंबलिंग होत असेल कारण की धाबा आपल्याला रोखायचे आहेत आणि त्याच धाबा रोखण्याकरिता जर पाहू शकाल कुट्टल योद्धाचे आतापर्यंत आपण धुमाडा योद्धाचे पाहतोय खूप अथाट प्रयत्न आहेत आणि प्रयत्नाशिवाय कष्ट नाहीये की त्यानंतर आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. सूरज इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर पोहोचला गेलाय. रायटम ओव्हर पहा सुरुवात केली जाईल धीरज करिता. इथे पहा धीरज कुठेतरी आडव्या बॅटचा वापर केलाय. बुस्टामिक स्ट्रोक तर जरूर पाहायला मिळाला. फायनल क्षेत्ररक्षक आता इथे जोखीम पत्करावी लागली गेली असती परंतु गुड रन बिटवीन द विकेट जोरदार अपील केलाय परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. इथे पाहताय पुन्हा 2 धाबा आल्यात. धाबलकावर धाबा आपण पाहतोय 19 धाबा. कारण की आपण पाहता 19 फेब्रुवारी 1630 रोजी ज्या राजाने जन्म घेतला असे छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत आपण 394 ही साजरी केली. त्यानंतर 2025 ला जशी सुरुवात झाली तशी आपण 395 ही जयंती साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची. इथे पास लॉक स्वीप चेंडूला करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाऊन स्टँडवर उद्ध्वस्त झालाय. फलंदाज आणखी जर पाहू शकाल त्यात मग उर्वी कल्याण 11 संघाला महत्वाचा फलंदाज मिस्टर धीरज इज गॉन. कम ऑन डीजे. जो तुझे यार दिल में बजी
नेक्स्ट बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथ्या क्रमांकावर अनिल मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग स्टँडवर पोहोचला गेलाय. उर्वी कल्याण 11 संघाकडनं सूरजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. इथे पाहिल्यास पावली चेंडूला सफल होऊन खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस त्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली. का चुकी झाली? चेंडू फुटबॉल पद्धतीने मात्र सरळ चेंडूला पाठवलाय. चेंडू जातो सीमा पार. कारण की त्या ठिकाणी जर पाहू शका धुमाळे योद्धाचा खेळाडू तैनात आहे. आतापर्यंत आपण टेनिस बॉल पाहिलाय, परंतु त्या खेळाडूला असा टेनिस बॉल फुटबॉल पद्धतीने दिसू लागला. चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार 4. असं 9 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावा असतील उर्वी कल्याण 11. चला एजे फायटर आणि स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे संघ रेडी फॉर एनिथिंग. दोन्ही संघ रेडी राहा. आंबेदे संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलंय आणि एजे फायटर संघाला बॅटिंग करण्याकरिता. इथे 5 सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते ऑन साइडला. कारण की मोठे फटके आल्यानंतर या दोन खेळाडूंना ठरवलंय अनिल आणि आपण जानूला पाहतोय. कारण की दोन खेळाडूंना ठरवलंय कुठेतरी सिंगल डबलने सुद्धा धावा येतील आणि मॅच आपल्या हातामध्ये येईल. 2 गुण आपल्या नावावर करायचे असतील तर पण मग कारण की लीग फॉर्मॅट मध्ये मित्रांनो तुम्हाला 2 गुण हे खूप महत्वाचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्राइक रेट राखणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण की दोन्ही गोष्टी घेऊन तुम्हाला चालावं लागेल. चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावा लागेल. इथे पहा इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय. त्या ठिकाणी पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा पंबलिंग सुरू झाला आणि आणखीन जर पाहू शकाल तर मग या बॉलवर इथे पहा कुठेही मस्करी करू नका. आणि यावेळेस जर पाहू शकाल त्या ठिकाणी असं वाटलं की चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात येईल का, परंतु डायरेक्ट हिट आलाय. आणि इथे जर पाहू शकाल तर मग आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. डायरेक्ट हिट झालाय. बॅटर डायरेक्ट हिट झालाय. फलंदाजाला परतावा लागेल. कारण की जरूर त्या बॅटरला असं वाटलं की हाफ ट्रॅकरवर जाऊन 22 यार्डची खेळपट्टी आहे आणि त्या 22 यार्ड खेळपट्टीला सहज पूर्णता पार होणार नाहीये. आणि इथे पाहू शकाल फलंदाज अनिल हा बाद होतोय. धापलकावर धाबा आहेत आतापर्यंत 27. सूरज दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2034 पर्व 3 आणि ह्या पर्व 3 साठी सन्माननीय श्री बाबूराव सन्माननीय श्री बाबूराव जाब्या कडू यांकडून आपल्या लीग साठी तब्बल रोख अशी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. साहेब आपले खूप खूप आभार. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद सूरज. नक्कीच जोरदार टाळ्यांचा गजर करायच्या मुख्य मंचावर व्हीआयपी डाईज वर आपण प्रमुख पाहुणे म्हणून पाहतोय. मॅच मध्ये टशन झाले. इथे पास सरळ चेंडूला उडवलाय. चेंडू जर पाहू शकाल इथे पाहू शकाल बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होतो संजयच्या माध्यमातून चांगला फटका सजवला गेलाय. आणि संजयच्या माध्यमातून जरूर कारण की जानू आपण पाहतोय एका बाजूने पहिलं षटक हाताला गेलं आणि तो जानू मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. कारण की पहिले गेंद के साथ और बल्लेबाजी के साथ इथे पाहताय धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. कारण की आपण आतापर्यंत पाहिलं 3 षटकही कंप्लीट झाली आणि दुमाडा योद्धा संघाला आपण पाहतोय. दुमाडा योद्धा संघाने 3 षटक कंप्लीट केले गेले. 3 षटकामध्ये धावा 29 धापलकावर लगावल्या गेल्या. विजयाकरिता आपण पाहतोय 6 चेंडू आणि 3 धावेचं लक्ष्य आहे. योगेश गोलंदाजाला आपण पाहतोय. योगेश इथनं इतिहास रचावाच लागेल. पहिला बॉल यावेळेस सरळ बॅटने चेंडूला केलाय. गॅप पाहिला इंटू द गॅप. चेंडूला सरळ पाठवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहा झपकन आला. अतिशय वेगाने फेकी पहा तितकीच चांगली होती. परंतु त्यानंतर पाहू शका 30 सर्कल मध्ये जे बॉलरला बॅकअपला आले गेले होते ना त्या क्षेत्ररक्षकाकडनं कुठेतरी चुकी झाली. आणखीन आपण पाहिला तर मग 2 धावा अर्जित होत्या. कुठेतरी सामना जर पाहायला गेला तर मग जाऊन पोचल्या गेल्या धावा 31 आणि विजयाकरिता फक्त 1 धावा. इथे ऑन साइड लाईन फील्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला केला सक्सेसफुल आणि पॉवरफुल. एकदा पुन्हा आणखीन पाहायला मिळाली. आणि इथे जर पाहू शकाल तर मग उर्वी कल्याण 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल होईल.
कॉंग्रॅच्युलेशन टीम जानू की जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. मॅच क्रमांक आपण 2 पाहिल्या. त्यानंतर मॅच क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. 3 ऍक्शन मध्ये आहे दोन्ही संघ. एज फायटर विपक्ष टीम आपल्याला